ध्येय प्रकाशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज भूगोल या विषयातील पुढचा धडा म्हणजेच 5वा धडा, त्या धड्याचं नाव आहे वृष्टी। आता इथे काही चित्र दिलेले आहेत आणि वाक्य पण दिलेली आहेत। सांगितलेलं आहे की पुढे दिलेल्या चित्राचं काय करायचं, आपल्याला निरीक्षण करा। चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य दिलेले आहे, तुम्ही या चित्राचे आणखीन काही वाक्यात वर्णन करा आणि प्रश्नांविषयी चर्चा करा। म्हणजे काही चित्र दिलेले, एक एक वाक्य दिलेले, तर आता त्यांनी एक एक वाक्य दिले तर आपल्याला काय करायचे, पुढचे वाक्य लिहायचे। त्या चित्रावरून निरीक्षण करून आपल्याला काय वाटतं ते वाक्य आपल्याला इथं लिहायचं आहे। आता पहिलं दिलेलं आहे त्यांनी इथं की हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात। बघा, हिवाळ्यामध्ये जेव्हा गवताची पाती असतात ती सकाळी सकाळी बघितलं तरी असे त्या पानांवरती छोटे छोटे दवबिंदूसारखे नाही का, थेंब असल्यासारखे दिसतात। मग आता तुम्हाला या चित्रांमध्ये अजून काय काय दिसतं ते तुम्हाला त्या वाक्यांच्या स्वरूपात लिहायचं आहे। काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते, म्हणजे ह्या चित्रांविषयी हे वाक्य आहे। त्यानंतर या चित्राविषयी पण सांगितलंय, आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात काय असतो, पाऊस पडतो। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा। त्याप्रमाणे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये काय होतं, आपल्याकडे पाऊस पडतो असं इथं सांगितलेलं आहे। आता पुढचे जे वाक्य आहे तुम्हाला या चित्रांवरून लिहायचे आहेत। इथं अजून एक चित्र दिलंय की लंडन मध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळतात। बघा, दुपारचे सुद्धा काय असतात, लंडन मध्ये धुके आढळतात। म्हणून ते चित्र त्यांना जे दिसले ते वाक्य त्यांनी लिहिलेले। पुढची तुम्हाला लिहायचे, पुढचं चित्र आहे, काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात। बरोबर आहे, बर्फाच्या गारा म्हणजे गारपीटचा जर पाऊस झाला तर शेतामध्ये जे धान्य आहे त्या धान्याचं काय होतं, नुकसान होतं। सगळीकडे गाराच गारा म्हणजे बर्फाचे खडे असल्यासारखे सगळीकडे होतात आणि त्या गारपिटीच्या पावसामुळे शेतातलं जे उत्पन्न आहे ते सर्व धुळीस मिळून जातं, म्हणजे नुकसान होतं त्या शेतीचं। आता पुढे बघूया आपण की पृथ्वीचा 70.8% भाग हा कसा आहे, जलयुक्त आहे। पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे। काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत। बघा, काही ठिकाणी ते भरपूर प्रमाणात जलसाठे तर काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये म्हणजे मुबलक ठिकाणी आहेत। तर वरील चित्रात आकृती 5.1 जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये वृष्टींची रूपे दाखवलेली आहेत। म्हणजेच विविध प्रकारे जलविष्कार आपण अनुभवत असतो। वातावरणातील बाष्पांमुळे हे आविष्कार घडत असतात। हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात। आता हवामानामध्ये जसजसा बदल होईल तसतसे हे आविष्कार दिसून येतात, आढळून येतात। तर हिवाळ्यात सकाळी काय पडत असतं, दव पडते। जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो। बघा, हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी काय पडत असतं, तर दव पडत असतं, बरोबर। सकाळी दव, त्यानंतर जास्त उंचीवरती जर प्रदेश असेल तर तिथं काय पडतं, हिम। तसेच कोठे कोठे काय पडत असतो, पाऊस। आपण म्हणतो ना अवकाळी पाऊस पडला। तर काही प्रदेशात दाट धुके पडत असतात आणि हे कधी असतं, हिवाळ्यातच असतं। तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचं काय होत असतं, नुकसान। जसं इथं दाखवलेलं आहे की गारा पडून नुकसान झालेलं आहे। आता वृष्टी, ढगातून जमिनीकडे द्रव रूपात किंवा घन रूपात पाण्याचा वर्षाव होतो। हिम, वारा, पाऊस, पाऊस म्हणजेच त्याला शब्द काय आहे, पर्जन्य। ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत। बघा, आपल्याला प्रश्न विचारला जातो की वृष्टीची प्रमुख रूपे किती, तर 1, 2, 3 रूपे। मग त्या वृष्टींचे 3 रूपे आहेत तर त्या रूपांची नावं सुद्धा विचारतात। मग कोणकोणती आहेत वृष्टीची प्रमुख रूपे, मग सांगायचे, हिम, गारा, पर्जन्य म्हणजेच पाऊस। आता इथं 5.1 मध्ये ही सगळी चित्र दाखवलेली आहेत। मग इथं पाऊस झालेला आहे, इथं गारपीटचा पाऊस झालेला म्हणजे बर्फाचे छोटे छोटे काय आहेत, इथं गोळ्याच्या रूपामध्ये म्हणजे बर्फ पडलेला आहे। त्यानंतर इथं पण चित्र दाखवलेले की या झाडांवरती बर्फ पडलेला आहे, इथे दाखवलेलं आहे, इथं धुक्यांचं दाखवलेलं आहे, इथे धुके पसरल्यानंतर कसं दिसतं, म्हणजे माणसाला समोरचं काही दिसतच नाही असं। पुढे जाऊया आता, हिम, वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणामध्ये रूपांतर होते। बघा, जेव्हा गोठण बिंदू खाली
तापमान जाते तेव्हा त्या बाष्पाचं थेट कशामध्ये रूपांतर होतं, तर हिम कणांमध्ये रूपांतर होतं. या क्रियेसच आपण काय म्हणतो, संप्लवन म्हणतात. बघा प्रश्न विचारला जातो की संप्लवन कशास म्हणतात, तर वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोटन बिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणांमध्ये रूपांतरण होते आणि याच क्रियेस काय म्हणतात, संप्लवन असे म्हणतात. या क्रियेत वायू रूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असे म्हणतात. मग घनरूपामधली जी वृष्टी असते त्याला काय म्हणतात, तर हिमवृष्टी असे म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात, समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्ण कटिबंधात सुमारे 5000 मीटर पेक्षा जास्त उंचीवरती काय होते, हिमवृष्टी होते. हिम घन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, त्याचे थरावर थर काय होत असतात, साचत असतात. हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून जाते. बघा हिम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे म्हणजे तिथं बर्फाचे थर एकावर एक साचल्यामुळे काय होतं, तर वाहतूक आणि संदेशवहन ही जी सेवा आहे ती कोलमडून जाते. हिम प्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम वितळल्यावर त्यापासून त्या प्रदेशाला काय मिळते, तर पाणी मिळते. जोपर्यंत हिम वितळत नाही तोपर्यंत तिथे काय होते, संदेशवहन जी आहे किंवा वाहतूक सेवा आहे ती काय जाते, कोलमडून जाते. आता गोठलेला जलाशय व हिमाच्छादित पर्वतरांग, बघा चित्रांमध्ये दाखवलेलं आहे. हिम व बर्फ यात फरक असतो. बघा हिम आणि बर्फ या दोन्हीमध्ये फरक आहे. उच्च अक्षवृत्तीय व अति उंचीवरील प्रदेशात जेथे तापमान 0 अंशपेक्षा कमी आढळतो तेथे हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. बघा 0 अंशपेक्षा सुद्धा काय असतं, तिथे तापमान कमी आढळतं तिथे. तर हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंध भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात. बघा बर्फ कशाला म्हणतात, तर थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर काय होतात, एकसंध होतात, भरीव पण राहतात आणि पारदर्शक पण बनतात. तर अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमासच काय म्हणतात, बर्फ असे म्हणतात. तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो. असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो. बघा हिमवर्षाव झाल्यानंतर कशा प्रकारे ते चित्र दिसतं, त्या चित्रांमध्ये दाखवलेले की हिमवर्षाव झाल्यानंतर सगळीकडे बर्फच बर्फ दिसून येतो. आता गारा, हे झालं बर्फांच्या बाबतीत. गारा, भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. बघा हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन कधी घडून येतं, जेव्हा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान जे आहे ते कमी होऊन मग हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन काय होते, त्या ठिकाणी घडून येते. त्यापासून गडद रंगाचे काय तयार होतात, तिथे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. बघा जलकणांचं जेव्हा घनीभवन होतं तेव्हा तिथं काय निर्माण होतं, काय कशाची निर्मिती होती, तर गारांची निर्मिती होती. गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. बघा गारा कशा असतात, जड असतात. तेथे गारांवर हिमांचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्रित थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट असे म्हणतो. बघा गारांची जी वृष्टी असते ती जोरात म्हणजे वेगाने येते. ती पण कोणत्या आकर्षणामुळे, तर गुरुत्वाकर्षणामुळे ती वेगाने जमिनीवर येतात आणि गारांच्या याच वृष्टीला आपण काय म्हणतो, गारपीट असे म्हणतो. गारपीटमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी सुद्धा होते. आता गेल्या महिन्यातच असा पाऊस भरपूर ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. काही काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे, नुकसान भरपाई मागितलेली आहे. पावसांपासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय वापराल,
बघा, जेव्हा पाऊस येतो तर पावसामध्ये आपण भिजू नये, आजारी पडू नये म्हणून आपण छत्री, रेनकोट या वस्तू पावसाळ्यात वापरतो. पण जेव्हा गारपीट होते तेव्हा संरक्षण व्हावे म्हणून आपण काय कराल मग? तर बघा, भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. बघा, गारा कधी पडतात? तर उन्हाळ्यात सुद्धा गारा पडतात. बघा, विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीत कटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. म्हणजेच भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाशी काही भागामध्येच फक्त काय पडतो? उन्हाळ्यामध्ये गारा पडत असतात. चला पाऊस पाडूया. आता साहित्य बघा, धातूचे झाकण असलेली काचेची एक काय घ्यायची आपल्याला? बरणी. जसं या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे पहा, आकृती 5.3 मध्ये पावसाचा प्रयोग करायचा असेल तर या प्रकारे आपल्याला काय करायचंय? जसं साहित्य सांगितले, कृती सांगितली त्याप्रमाणे केल्यानंतर आपल्याला निष्कर्ष मिळतो. झाकण असलेली काचेची बरणी घ्यायची, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे आणि मुठभर खडे मीठ घ्यायचे. तर खडे मीठ म्हणजे काय? खड्यांसारखंच असतं ते, बारीक मीठ घ्यायचं नाही. बर्फाचे खडे घ्यायचे, गरम पाणी घ्यायचे, हातोडी घ्यायची, खिळा आणि काचेची एक बरणी. आता पहिल्यांदा काय करायचं? धातूची झाकण असलेली म्हणजेच काचेची बरणी घ्या. या बरणीचे झाकण काय करायचे? बाजूला काढून ठेवायचे. या झाकणाला वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडा. टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची काय आपल्याला काळजी घ्यायची. बरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी उकळलेले भरायचं नाही, तर फक्त कोमटाचं गरम पाणी भरायचे. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवा. बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची आपल्याला काय करायची? दक्षता म्हणजे काळजी घ्यायची. बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मुठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. बरणीचे निरीक्षण करा. पाऊस अनुभवा. बघा, सूचना, पाऊस अनुभवण्यास किमान 10-15 मिनिटांचा काळ लागू शकेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण कृती केली आणि लगेच पाऊस पडतो का नाही तशा प्रकारे केल्यामुळं लगेच बघायचं नाही, त्यासाठी थांबायचे. किती मिनिटं? 10 ते 15 मिनिटं. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचामुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणावरती घडून येते किंवा घडते. तर पाऊस म्हणजेच काय? त्याला शब्द आहे पर्जन्य. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात काय होते? वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने किती प्रकार आहेत? तर पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. पहिला आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस. बघा, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून काय पडतो? पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपार नंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा काय असतो? गडगडाट होत असतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, बघा, आफ्रिकेमधील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागांमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. बघा, प्रश्न विचारतात की आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? त्यावेळेस उत्तर येईल की आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. आता इथं आकृती 5.4 मध्ये आरोह पाऊस कसा असतो बघा, ते दाखवलेलं आहे. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही? आता प्रतिरोध पाऊस पहिला कोणता होता प्रकार? पहिला प्रकार होता आरोह किंवा त्यालाच काय म्हणतात? अभिसरण पाऊस. आणि दुसरा आहे प्रतिरोध पाऊस.
समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. बघा, समुद्रातून किंवा मोठ्या जलाशयातून जेव्हा हे वारे येतात ते कसे असतात तर बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगाच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. बघा, पाऊस पडताना पर्वतरांगा ज्या असतात त्यांच्या अडथळ्यांमुळेच हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पहा, पर्वतांच्या वाऱ्यांकडील बाजूंवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वतांच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आता भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याशिवाय आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत, या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. बघा, आकृती 5.5 अ प्रतिरोध प्रकारचा पाऊस दाखवलाय. इथं आरोह प्रकारचा पाऊस दाखवलाय. आरोह म्हणजे वरून सरळ येतो आणि प्रतिरोध प्रकारचा म्हणजेच असा तिरपा पडतो. इथं आकृती 5.5 मध्ये महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती दाखवली. बघा, पर्जन्य छायेचा प्रदेश, जास्त पर्जन्याचा प्रदेश आणि पर्जन्यात वाढ. मग पूर्वेकडील सखल प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र पठार, सह्याद्री पर्वत, कोकण, बाष्पीभवन, अरबी समुद्र, बाष्पयुक्त ढग, उंचीत वाढ, बाष्पधारण शक्ती कमी, उंचीत घट, बाष्पधारण शक्तीत वाढ, कमी बाष्पयुक्त ढग, तापमान कमी आणि बाष्पधारण शक्ती कमी. तिसरा आहे आवर्त पाऊस. आवर्त म्हणजेच एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना होते. या रचनेसच आपण काय म्हणतो, आवर्त असे संबोधतो. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते. बघा, आवर्त पाऊस केव्हा पडतो, जेव्हा त्या प्रदेशामध्ये हवा जी आहे ती चक्राकार पद्धतीने येऊ लागते. उदाहरणार्थ आकृती 5.6 मध्ये आवर्त पाऊस म्हणजे बघा, तो राऊंड गोल जो दिसतो चक्राकार आकृतीसारखा, त्या पद्धतीने तिथे काय असते, हवा फिरत असते. केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे काय होते, तिथे सांद्रीभवन होते आणि नंतर मग काय पडतो, पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तिथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. बघा, आवर्त पाऊस जो आहे तो कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात पडतो तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये तो जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. बघा, मर्यादित स्वरूपातच पडतो पण तो कसा असतो, वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. बघा, प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो जगामध्ये सर्वात जास्त भागांमध्ये पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यांमध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आकृती 5.7 जागतिक पर्जन्य वितरण नकाशा काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे आणि त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. मग इथे भरपूर देशांची नावं दिलेली आहेत. त्यानंतर इथं 500 पेक्षा कमी असलेले, तिथं रंग पण दिलेला आहे. त्या रंगानुसार आपल्याला कळतं की 500 पेक्षा कमी असलेला कुठला देश आहे. त्यानंतर 500 ते 1000, 1000पेक्षा पण जास्त म्हणजे डार्क ब्ल्यू आकाराचा आफ्रिका, दक्षिण अमेरिका हे देश. प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल, ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल, जास्त पावसाचे प्रदेश उष्ण कटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का आहेत. बघा, हे नेहमी लक्षात ठेवायचे की वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना व
अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. आता आकृती 5.8 मध्ये पर्जन्यमापक दाखवलेला आहे. पहा, याला म्हणतात चबुतरा. हे आहे मोजपात्र, हे पर्जन्यमापक आहे, हे आहे नरसाळे आणि हे आहे बाटली. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास काय म्हणतात, तर त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. रिकाम्या जागेमध्ये विचारतात, एका वाक्यांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पर्जन्यमापकासाठी वापरलेले जे नरसाळे आहे, पहा इथे दिलेले, ते विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या साहाय्याने काय केले जाते, मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. मग दर 3 तासांनी काय केली जाते, त्याची नोंद घेतली जाते. या मोजपत्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. बघा इथं 30 सेंटीमीटरचा चौथरा म्हणजे इथं दाखवलेल्या आहे आकृतीमध्ये, आणि त्यावरती हे मोजमाप करण्यासाठी ठेवलेलं असतं. कशाचं, तर पर्जन्यमापक, म्हणजे पर्जन्य मोजण्यासाठी. त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. आता खाली बघूया आपण की 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी, म्हणजे 1 मिमी पाऊस म्हणजे किती पाणी, तर जमिनीवर पडणाऱ्या 1 मिमी पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहू जाऊ न देता, जमिनीत मुरून न देता, बाष्पीभवन ही होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल हे पुढील उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरणार्थ, 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी काय होते, उपलब्ध होते. म्हणजे हिमवर्षाव कसा मोजतात बघा, तर हिमवर्षाव देखील पर्जन्यमापकाच्या साहाय्याने मोजता येतो. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. त्यापासून मिळालेले पाणी मोजावे लागते. 120 मिमीचा बर्फाचा थर हा 10 मिमी पर्जन्य सम असतो. आता धुके, दव आणि दहिवर बघा, वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर आपल्याला काय मिळतात, पाहायला मिळतात. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणामध्ये तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळे तिथे काय तयार होतात, तर धुके तयार होतात. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अति थंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिटकतात. यालाच आपण दवबिंदू म्हणतो. आता हवेचे तापमान 0 पेक्षा कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. आता दहिवर कशाला म्हणतात, जेव्हा हवेचे तापमान 0 पेक्षा पण कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर जेव्हा ते चिटकलेले दवबिंदू गोठतात, या गोठलेल्या दवबिंदूलाच आपण काय म्हणतो, तर दहिवर असे म्हणतो. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आता वृष्टीचे परिणाम, पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत म्हणजेच काय आहे, वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. बघा, जास्त पाऊस सुद्धा हानिकारक असतो आणि कमी पाऊस पडणे हा सुद्धा हानिकारक असतो. तर अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. बघा, काही ठिकाणी की पाऊस असल्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात असतं, पाण्याची टंचाई जाणवत नाही. उन्हाळ्यातही नाही, हिवाळ्यातही नाही, पावसाळ्यातही. पण काही भागात म्हणजेच मराठवाडा असा भाग आहे की त्या भागामध्ये अजूनही पाण्याची टंचाई जाणवते. तर कारण त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे. आता अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. बघा, भारतासारख्या कृषी प्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. कारण भारतामध्ये जास्त करून कोणता व्यवसाय केला जातो, तर शेती हा व्यवसाय केला जातो.
भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. म्हणजे बघा, योग्य वेळी जेव्हा गरज आहे धान्य पेरलेले शेतामध्ये त्यावेळी जर पावसाची गरज असते आणि तेव्हा जर पाऊस पडला तरच आपलं धान्य व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये उत्पन्न होतं, वाढतं. आणि जर अवकाळी पाऊस पडला, आता धान्य काढायला आले आणि गारपिटीचा पाऊस पडला तर काय होतं, ते आलेलं तेवढं धान्य काय होतं, सगळं धुळीस मिळतं, म्हणजेच ते खराब होऊन जातं, नुकसान होतं शेतीचं. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा असतो. बरोबर आहे, कारण भारतामध्ये काही ठरलेलं नसतं की ह्या महिन्यामध्येच याच तारखेला पाऊस पडणार आहे, कारण अनिश्चित असतं. कधीही कोणत्याही मोसमामध्ये तो पाऊस पडतो. उन्हाळ्यात पडतो, पावसाळ्यात पडतो, हिवाळ्यात सुद्धा पडतो पाऊस. अतिशय दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते बघा, अतिशय दाट जर धुके जर पडलेले असतील तर आपल्याला चालताना सुद्धा वाहन सुद्धा दिसत नाही, म्हणजेच आपल्याला दृष्टीला म्हणजे डोळ्यांना दिसत नाही, अंधुक अंधुक दिसतं. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यावर याचा काय होतो, विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विमानांची जी सेवा असते, विमान उड्डाण करण्याचे, ते काय केले जाते, त्यावेळेस स्थगित केले जाते. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. कशामुळे, तर धुक्यांमुळे. दहीवर पिकांना मारक ठरते, तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे काय होते, नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरतं. बघा आता, आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंच्या हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ आता कोणकोणती आम्ल पहा, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. आता पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लसह पडणाऱ्या पावसास आम्ल पर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी कसा असतो, तो हानिकारक असतो. लाभदायक असतो का, तर नाही, तर तो कसा असतो, हानिकारक असतो. तर अशा प्रकारे हा धडा इथे संपलेला. या धड्याच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. आता पुढे पाहूया सागर जलाचे गुणधर्म, जो की 6वा धडा आहे. आता जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता? सागर जल खारट का असते? सागरातलं म्हणजे समुद्रातलं पाणी खारट का असतं? त्यानंतर मागील इयत्तामध्ये आपण सागरासंदर्भात भरती, ओहोटी, प्रवाह यांचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणात आपण सागर जलाच्या काही प्रमुख गुणधर्मांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे तापमान. बघा, जमिनीच्या व सागराच्या तापमानात काय फरक असतो? विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानात कोणता फरक पडत असेल, तर तापमान हा सागर जलाचा महत्वाचा गुणधर्म आहे. बघा, तापमान हा कशाचा महत्वाचा गुणधर्म आहे, तर सागर जलाचा महत्वाचा गुणधर्म आहे. सागर जलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सगळीकडे कसे असतं, तर तापमान वेगवेगळं असतं. सागर जलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवरती ती अवलंबून असते. अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. तापमान कसं होत जातं, कमी कमी होत जातं. आणि विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस मध्य, अक्षवृत्तीय प्रदेशात 16 अंश सेल्सिअस, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 2 अंश सेल्सिअस पर्यंत असते. याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो. आता तापमानाबरोबरच कोणकोणते घटक दिसून येतात, की कशामुळे परिणाम दिसून येतो, तर चक्रीवादळ, त्यानंतर पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह आणि ऋतू इत्यादी घटकांचा देखील परिणाम दिसून येतो. सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे पृष्ठीय तापमान काय होत असते, तिथे वाढत असते, वाढते.
आता इथं आकृती 6.1 मध्ये खोली व सागर जल तापमान दिलेलं आहे बघा. उच्च अक्षवृत्त दिलेलं आहे, तिथं तापमान सेंटीग्रेड मध्ये दिलेलं आहे, उष्णकटिबंध दाखवलेला आहे, स्थायी जलताप उतार दाखवलेला आहे, मध्य अक्षवृत्त दाखवले आणि खोली मीटर मध्ये दाखवलेली आहे बघा. सागर जलाचे तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागात तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खोलीनुसार कसे बदलते आकृती 6.1 मध्ये दाखवलेला आहे. या खालची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या आकृतीवरून समजेल. पुढे बघूया की सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागर जलाच्या तापमानामध्ये 2000 मीटर खोलीपर्यंत घट्ट होत जाते आणि 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 4 अंश सेल्सिअस असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 अंश सेल्सिअस पर्यंतच कमी होते, त्यामुळे जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमानातील फरक कमी असतो. आता भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानात भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा कसे असते, जास्त असते. अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागामध्ये असते. आपण जे खातो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो बघा. म्हणजे मिठाचा वापर कशासाठी केला जातो, तर रसायने औषधे बनवण्यासाठी, आपण जेवण चांगलं रुचकर व्यवस्थित स्वादिष्ट होण्यासाठी पण आपण काय करतो, मीठ टाकतो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून ही मीठ वापरले जातात बघा. आपल्याकडे लोणचं म्हणजे आचार जे केलं जातं त्याच्यामध्ये मीठ जास्त अगोदर सुरुवातीला घालताना जास्तच घालतात, कारण ते मुरतं पण आणि जास्त काळ टिकावं यासाठी ते लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त वापरलं जातं. मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यातही करतात. मिठागाराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो. क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते, त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो. जर सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी काय होते, नष्ट होते. क्षार जर जास्त असतील तर जीवसृष्टी राहील का तिथे, नाही, कारण ते काय होणार, मग नष्ट होणार. आता इथे दाखवलेला आहे आकृती 6.2 मध्ये बघा. आरोग्याच्या दृष्टीने पाणी सुरक्षित ठेवावे. भांड्यातील पाणी फक्त चव घेण्यासाठी आहे, ते पिण्यासाठी नाही. पाण्याची चव घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरण्यास सांगावे. बघा, एका मोठ्या उबट भांड्यात, इथं दाखवलेले भांड कसं घ्यायचंय, तर उबट भांड्यामध्ये 1.5 लिटर पाणी घ्या. या पाण्यात 100 ग्रॅम मीठ टाका व ढवळा, ते हलवायचे. आता सारख्या आकाराची 3 भांडी घ्यायची, एकच आकाराची घ्यायची. ओळखण्यासाठी तिन्ही भांड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्या बघा. इथं वेगवेगळ्या रंगाचे दिले, इथं लाल, गुलाबी आणि निळ्या रंगाचे. आकृती 6.3 मध्ये दाखवलेला आहे. पुढे बघूया. आता आकृती 6.4 मध्ये पहा. या तिन्ही भांड्यांमध्ये मीठ मिश्रित पाणी सम प्रमाणामध्ये भरायचे. म्हणजे त्या तिन्ही भांड्यांमध्ये जे आहे मिठाचं जे पाणी झालेलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये जे आपण मीठ टाकलेले ते पाणी सम प्रमाणात म्हणजे एकसारख्या प्रमाणामध्ये तिन्ही भांड्यांमध्ये घ्यायचं आहे. पाणी भरल्यानंतर भांडी निम्मी रिकामी राहतील याची काळजी घ्या. म्हणजे पूर्ण काठोकाठ भरायचं नाही, तर अर्धच भरायचे. सर्वांनी या पाण्याची चव घ्या. 3 भांड्यापैकी 1 भांडे कशामध्ये ठेवायचे, तर सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे. जिथे सूर्यप्रकाश मिळतो, दिसतो, राहतो त्या ठिकाणी ते भांड ठेवायचे. त्यावर जाळीचे झाकण घाला बघा. जाळीचं झाकण सुद्धा ठेवायचे त्यावरती. इथे या चित्रांमध्ये म्हणजेच आकृती 6.5 मध्ये दाखवले, इथं सूर्य दाखवलेला आहे. सूर्याचा प्रकाश पडलेला आहे त्या भांड्यांवरती आणि त्या भांड्यावरती काय झाकलेलं आहे, एक जाळीचं झाकण झाकलेलं आहे. उरलेली दोन्ही भांडे वर्ग खोलीतच ठेवायची, म्हणजे त्याला ऊन नाही दाखवलं तरी चालतं. या भांड्यावरील जाळीचे झाकण ठेवा. आता आकृती 6.7 मध्ये बघा. 3-4 दिवसांनी तिन्ही भांडी एका ठिकाणी आणायची. 3 ते 4 दिवस झाले की तिन्ही भांडी काय करायचे, एकत्र आणायची. भांड्यातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करा व नोंद करा.
बघा, तिन्ही भांड्यातील पाण्याची चव सर्वांनी घ्या, चवीत कोणता फरक वाटतो ते अनुभवा. प्रत्येक भांड्यातील पाण्याची पातळी व चवीबाबत किमान एक ओळ लिहायचे. म्हणजे तुम्हाला ते पाणी चवीला कसे लागलेलं आहे ते तुम्हाला काय करायचे, लिहायचं आहे. आणि त्या खाली प्रश्न जे दिलेत त्यांची उत्तरे तुम्हाला मग लगेच देता येईल, कारण तुम्ही ही कृती करून पाहणार आहेत, अनुभवणार आहात. आता तुमच्या लक्षात आले असेल की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे काय होत असते, जलद गतीने बाष्पीभवन होत असते. बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होते, परंतु क्षार तेवढेच राहतात. त्यामुळे उरलेल्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते, म्हणजेच पाण्याचा खारटपणा वाढतो. बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता कमी आढळते. पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागर जलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही. बघा, पृथ्वीवरील सागरातील सर्व क्षार एकत्र केल्यास त्याचे वजन सुमारे 120 टन होईल, तर पृथ्वीवर पसरल्यास त्याचा सुमारे 150 मीटर जाडीचा थर निर्माण होईल. साधारणतः 40 मजली उंच इमारती एवढा. समुद्रात एवढे क्षार म्हणजेच मीठ कोठून आले असतील बरे? सागराची क्षारता कशी मोजली जाते बघा. सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यात एकंदर सर्व क्षाराचे मिळून जितके वजनी भाग प्रमाण असते त्याला सागर जलाची क्षारता म्हटले जाते. उदाहरणार्थ, सागर जलाच्या 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो पाण्यात विरघळलेल्या क्षाराचे प्रमाण 40 ग्रॅम असेल, तर त्या पाण्याची क्षारता दर हजारी 40% अशी सांगितली जाते. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रेफ्रेक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर इत्यादी उपकरणाचा वापर केला जातो. बघा, जेव्हा सागर जलाची जेव्हा क्षारता मोजायचे तर तेव्हा कशाने मोजतात, ते कोणतं उपकरण आहे, त्याचं नाव काय आहे, तर हायड्रोमीटर, रेफ्रेक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर हे या उपकरणाचे काय आहेत, नाव आहेत. मग ह्या उपकरण कशासाठी वापरले जातात, तर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी. आता नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. आकृती 6.9 सागर जल क्षारता. पृथ्वीवरील तापमान, वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा त्यातील असमानता इत्यादी बाबी सागर जलाच्या क्षारतेवरती काय करतात, त्या परिणाम करतात. उष्णकटिबंधात तापमान जास्त असते, तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता ही तिथे काय असते, जास्त असते. विषुववृत्तापासून साधारणतः 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या शांत पट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असते व दररोज आर्गो प्रकारचा पाऊस पडतो. उष्णकटिबंधातील कागो, अमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त असतो. परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. परिणामी या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण कसे असते, मध्यम असते. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये म्हणजे 25 अंश ते 35 अंश उत्तर व दक्षिण पर्जन्यमान कमी असते व नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यांमध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते. समशीतोष्ण कटिबंधांमध्ये सूर्यकिरणे कशी पडतात, तर सरळ पडतात का, नाही, तर सूर्याची किरणे जी आहेत ती कशी पडतात, अशी तिरपी पडतात. त्यामुळे तेथील तापमान कसं असतं, कमी असतं. आणि जेव्हा सूर्याची किरणे सरळ लंबरूप पडतात तिथे तापमान जास्त असतं. तसेच बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जल क्षारता कमी होत जाते. ध्रुवाकडे तापमान खूप कमी असते. ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता सुद्धा तिथे किती असते, जास्त असते का, तर नाही, तर क्षारता सुद्धा तिथं कमीच असते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. तसेच मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा अभाव असतो, त्यामुळे भूवेष्टित समुद्र व खुल्या समुद्रातील क्षारतेत भिन्नता आढळते. उदाहरणार्थ भूमध्य
समुद्राची सरासरी क्षारता सुमारे 39% आहे, तर महासागरापैकी क्षारतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे 35% इतकी आहे. मृत समुद्र बघा, या समुद्राचे नावच तिथल्या परिस्थितीची कल्पना देते. इथं दाखवलेलं आहे, इस्रायल आणि जॉर्डन या देशाच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332% असते. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रास मिळते. कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा व मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे. काही एकपेशीय जीवांव्यतिरिक्त येथे जीवसृष्टी नाही. जॉर्डन नदी व इतर लहान नद्यांमधून येणारे मासे येथे आले की लगेचच ती काय होतात, मरतात, कारण तिथे क्षार जास्त आहे. अतिक्षारतेमुळे क्षारांचे संचयन होऊन या समुद्रात क्षारस्तंभ तयार झाले आहेत. त्यापैकी काही सागरी जलाच्या पृष्ठभागावर आले आहेत. अतिक्षारतेमुळे येथील पाण्याची घनता जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाही. या पाण्यात उतरल्यावर आपण सहज तरंगू शकतो. मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजेच येथील भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून काही भागात उंची 400 मीटर आहे. बघा, या समुद्राचं नावच काय आहे, मृत समुद्र म्हणून ओळखलं जातं. आता घनता पाहूया. सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात. कोण नियंत्रित करतं, तर तापमान आणि घनता. म्हणजेच तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते, तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनता ही जास्त असते. क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो. त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरी त्या जलाची घनता जी आहे ती इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. या उलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेले सागरी जलाची घनता कमी असू शकते. आता पहा बरे जमते का, तर बघा आकृती 6.10 मध्ये सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता याच्या खोलीनुसार काय दाखवलेलं आहे, वितरण दाखवलेलं आहे. आकृती 6.10 त्यातील क्षारता, तापमान व घनता यांचे सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोली संदर्भात आलेखात दिलेले आहे. सागर जलाची घनता ही तापमान व क्षारतेवर अवलंबून असते. म्हणजे बघा, सागर जलाची जी घनता आहे तर ती कोणत्या घटकावर अवलंबून आहे, तर तापमान आणि क्षारतेवर अवलंबून आहे. या तिन्ही आलेखांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येईल की एका विशिष्ट खोलीनंतर या तिन्ही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही. सागर पृष्ठापासून साधारणतः 500 मीटर पर्यंत यामध्ये फरक दिसतो. आलेखाच्या वक्राचे उतार या भागात तीनही घटकांसाठी कमी अधिक असल्याचे लक्षात येते, परंतु 1000 मीटर नंतर या तीनही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाही. साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागर जलास पृष्ठीय सागर जल असे म्हणता येईल. या जलावर वारे, सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो. पृष्ठीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश व सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सागर जलाच्या या तिन्ही घटकांमध्ये 1000 खोलीनंतर फरक पडत नाही. सागरी प्रवाहाची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. बघा कशामुळे होते, तर गुणधर्मातील जी भिन्नता आहे ते भिन्नतेमुळे होते. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. सागरी प्रवाहामुळे तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहाचा परिणाम होत असतो. तर इथे हा धडा संपलेला आहे. आता या धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची. पुढचा आहे 7वा धडा, आंतरराष्ट्रीय वाररेषा. बघा, आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री म्हणजे 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. असेच जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. खालील दिलेल्या काही देशातील शहरांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले त्याचा तक्ता दिलेला आहे. म्हणजे आपण नवीन वर्षाची सुरुवात रात्री 12च्या नंतर करतो. काही जण फटाके वाजवतात, काही जण केक कापतात. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करतात. तर प्रत्येक देशांमध्ये, शहरांमध्ये वार कोणकोणता आहे आणि त्याची वेळ कोणकोणती आहे ते पाहायचे आपल्याला. बघा, देश आणि शहर दिलेले आहेत.
त्याच्या पुढेच वार दिले आणि भारतीय वेळ सुद्धा दिलेली. बघा, इंग्लंड म्हणजेच लंडन या शहरामध्ये वार आहे रविवार, त्या ठिकाणी वेळ आहे 5:30. जपान देशामध्ये टोकियो या शहरामध्ये वार शनिवार आणि भारतीय वेळ आहे 20:30. आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजेच न्यूयॉर्क येथे वार आहे रविवार, वेळ आहे 10:30. अमेरिकेची संयुक्त संस्थाने बाकेर बेट वार रविवार, वेळ 17:30. म्हणजे ऑस्ट्रेलिया सिडनी शनिवार 18:30. न्यूझीलंड ऑकलंड शनिवार 16:30. सामोआ बेट अपिया शनिवार 15:30. तर तुवालू फुती बेट शनिवार 17:30. अशा प्रकारे त्या देशातील शहरांमध्ये त्या ठिकाणी त्या दिवशी नवीन वर्ष उत्सव आपण करणार आहे, नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे, तेव्हा त्या दिवशी 2017 या सालामध्ये कुठले कुठले वार होते आणि वेळ कोणती होती हे या तक्त्यांवरून समजते. तर मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता आपल्याला काय करायचंय, पूर्ण करायचंय. एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तावर भिन्न भिन्न वेळ असते. उदाहरणार्थच 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील. बघा, रेखावृत्त किती तर 0° असेल तर तिथे दुपारचे किती 12 वाजले असतील. तर त्याच वेळेस 60° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजलेले असतात, 8 वाजलेले असतात. 60° पूर्व रेखावृत्तावर 16 वाजले असतील. या वेळाची नोंद मिनल आणि सुनीलनी घ्यायची आहे. बघा, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव मिनल, मुलाचं नाव सुनील. तर या दोघांनी या वेळेची नोंद ठेवायची. सोबत दिलेल्या आकृतींची मदत घ्या, त्यानंतर वर्गात चर्चा करून त्या प्रश्नांची तुम्हाला काय करायचे, उत्तर द्यायची. बघा, सुनील आणि मिनल 0° रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास गुरुवारी दुपारी किती वाजता निघाले, 12 वाजता निघाले. प्रवासादरम्यान 180° रेखावृत्तावर ते एकमेकांना ओलांडून पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0° रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार सुरू आहे. मिनल ज्या वेळेला 0° रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटले की आता बुधवार सुरू आहे. सांगा बरे, अ तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजे ग्रीनिच येथे कोणता वार आला असेल. बघा, अ तक्ता आणि ब तक्ता दोन्हीकडे रेखावृत्त दिलेले आहेत, वार आणि आता आपल्याला त्या ठिकाणी वेळ लिहायची आहे. बघा, शाळेच्या मैदानात वरील आकृतीप्रमाणे आखून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे ही काय करायची, आपल्याला कृती करून पाहायची. बघा, मिनल आणि सुनीलचा प्रवास म्हणजे ही मिनल आणि हे सुनील मध्याह्न म्हणजे दुपारी 12 वाजता ते निघाले होते. बरोबर, 0° रेखावृत्तापासून निघाले होते. हा पूर्वेकडून निघाला होता सुनील आणि मिनल पश्चिमेकडून निघाली होती. बरोबर. पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. बघा, पृथ्वीचे जे परिवलन आहे, परिभ्रमण आहे, सूर्यास्त, सूर्योदय हे जे आहे ह्या काय आहेत, नैसर्गिक घटना आहेत. हे काय मानवनिर्मित घटना आहेत का, नाहीत. तर पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केली आहेत. बघा, पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली जाते. पृथ्वीचा आकार विचारात घेऊनच ही काय केली जाते, वृत्तजाळी तयार केली जाते. त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची काय घातली जाते, तर सांगड घातली जाते. म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास किती तास लागतो, तर एक परिवलन पूर्ण करण्यास पृथ्वीला 24 तास लागतात. पृथ्वीला 360° स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला 24 तास लागतात. पण पृथ्वीला एक परिवलन जेव्हा पूर्ण करायचं असतं तेव्हा किती तास लागतात, तर 24 तास लागतात. पृथ्वी परिवलन करते वेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा, पृथ्वी जेव्हा परिवलनासाठी फिरते, परिवलन करते तेव्हा तिची दिशा जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा नेहमी पुढे असते. हे लक्षात घेऊन सुनीलच्या प्रवासाचा विचार करू. सुनील पूर्वेकडे जात आहे त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ पुढे पुढे गेलेली असेल. उदाहरणार्थ 90° पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे 6 वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास 180° रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे किती वाजले असतील, तर 12 वाजले असतील.
त्याचा प्रवास पुढे चालू राहिल्यास त्याच्यामध्ये 180 अंश रेखावृत्तानंतर शुक्रवार सुरू होईल. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी शुक्रवार सकाळचे 6 वाजले असतील तर पृथ्वी प्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर मिनलला भेटेल तेव्हा शुक्रवारची मध्याह्न झालेली असेल. आता मिनलच्या प्रवासाचा विचार करता ती वेगवेगळ्या रेखावृत्तावरून जसजशी पश्चिमेकडे जाईल म्हणजेच दोघांची दिशा वेगळी होती. सुनीलची पूर्व दिशेकडून जात होता आणि मिनल पश्चिमेकडून जात होती. रेखावृत्तावरील वेळ मागे होत असल्याचे जाणवते बघा. सुनील जेव्हा पूर्वेकडून चालला होता तेव्हा त्याची वेळ पुढे पुढे चाललेली दिसत होती, पण मिनल जेव्हा पश्चिमेच्या दिशेने जात होती तेव्हा त्याची वेळ मागे मागे आलेली दिसून येते बघा. उदाहरणार्थ 30 अंश पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजले असतील तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी गुरुवार सकाळचे 8 वाजले असतील. त्याच वेळी 180 अंश रेखावृत्तावर रात्रीचे 12 वाजले असतील. मिनल तशीच पुढे गेली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्याच वेळी बुधवार संध्याकाळचे 6 वाजलेले असतील. जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा ग्रीनिच रेखावृत्तावर येईल तेव्हा तिच्या मते त्यावेळी बुधवारची मध्याह्न झालेली असेल बघा. जेव्हा सुनील तिथे ग्रीनिच रेखावृत्तावर पोहोचेल तेव्हा शुक्रवारची मध्याह्न झालेली त्याला दिसून येईल आणि मिनल जेव्हा पोहोचेल तेव्हा बुधवारची मध्याह्न झालेली तिला दिसून येईल. मिनल आणि सुनील यांच्यात पुन्हा भेटल्यावर वाद होतो कारण मिनलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची मध्याह्नाची वेळ आहे तर सुनीलच्या मते शुक्रवारची मध्याह्नाची वेळ आहे. मग गुरुवार कुठे गेला असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या गोंधळावर खालीलप्रमाणे उपाय काढण्यात आला तर वारांच्या गोंधळावरील उपाय 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारांमध्ये काय होत असतो, बदल होतो किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवट ही 180 अंश रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात. आता कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्यात तर प्रवासाची दिशा खूप महत्वाची आहे, त्यानंतर चालू असलेला वार आणि दिनांक. जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस व तीच तारीख ग्राह्य धरावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागतो. या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. का? कारण अमेरिकेकडे म्हणजेच पूर्व दिशेनेच ते जाणार. पूर्व दिशेने गेले तर एक वार काय असतो, पुढे जात असतो. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती 7.2 खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल बघा. शामराव जपानहून 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिले असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. 13 म्हणजेच 1 वाजले. शामराव 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेहून पूर्वेकडून जपानला पश्चिमेकडे निघाले. ते 24 तासांचा विमान प्रवास करून जपानला पोहोचले तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिले असता तेथे शनिवार 6 तारखेचे दुपारचे किती वाजलेले दिसले, तिथे 12. आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला तो संपतो. 180 अंश रेखावृत्तावर बरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडील म्हणजेच जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. आता प्रश्न असा पडतो की 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वार का बदलत नाही बरं, आणि वार रेषा कशासाठी हवी? आता अमेरिकेच्या UA 840 या विमानाने केलेला प्रवास आपले कुतूहल जागृत करणार आहे. हे विमान शांघाय म्हणजेच चीन येथून 1 जानेवारी 2017 रोजी निघाले आणि पॅसिफिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्को येथे 31 डिसेंबर 2016 ला पोहोचले. आंतरराष्ट्रीय वार रेषा लक्षात घेऊन वार व तारखेचा उलट प्रवास आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे 2017 ला निघालेले 2016 ला पोहोचले असं सांगितलेलं आहे.
आकृती 7.2 मध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे बघा. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. इथे आहे मध्यभागी विषुववृत्त. विषुववृत्ताच्या वरचा भाग जो आहे तो आहे कर्कवृत्त आणि खालचा भाग आहे मकर वृत्त. बघा, पश्चिम दिशेत प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे समजावे लागते. पश्चिमेकडून जर निघाले तर पुढचाच वार येणार आणि पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार मानावा लागतो. आता आंतरराष्ट्रीय वार रेषा, आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते. बघा, पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कुठे होते? तर अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वार रेषा काय केली? त्यावेळेस तिथं निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180 रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक आणि वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून येण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल 2011 साली केला गेला आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 अंश रेखावृत्तावरूनच गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषेचे महत्व काय आहे? तर बघा, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा काय असते ती आपल्याला उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही केवळ वारांच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वार रेषा महत्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने काय केले जातं ते सांभाळलंही जातं. आता आंतरराष्ट्रीय वार रेषेवरून तुम्ही कामचटका द्वीपकल्पावरून उत्तर गोलार्धातून न्यूझीलंड येथे दक्षिण गोलार्धात प्रवास करत आहात. त्यावेळी उत्तर गोलार्धात 22 जूनचा सोमवार आहे. तर दक्षिण गोलार्धात गेल्यानंतर तो कोणता वार आणि तिथे कोणती दिनांक येईल ते तुम्हाला शोधायचे. तर आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना करावे लागणारे बदल आता तुम्हाला माहित आहेत. आता 180 अंश रेखावृत्तावर म्हणजेच आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडताना कोणते बदल करावे लागतील ते सांगायचे. तुमचा प्रवास यावेळी म्हणजेच दिनांक 21/5/2016 वार रविवार, वेळ सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, हे लक्षात घ्यायचे. याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधून लिहायची. पुढचा आहे 8वा धडा, अर्थशास्त्रांशी परिचय. बघा, अर्थशास्त्र जे आहेत त्यांचा परिचय इथे सांगितलेला आहे. आता रोजचा आहार म्हणजे नाश्ता, जेवण इत्यादी. आता अंदाजे खर्च 6000. पोशाखाचे 2 संच विकत घेणे त्याचा खर्च येईल 2000. शालेय साहित्य विकत घेणे त्याचा खर्च आहे 500 रुपये. वैद्यकीय खर्च 450 रुपये म्हणजे 450. मनोरंजनासाठी खर्च आहे 500. मोबाईल देयक 1000. फळे भाजी इत्यादी विकत घेण्यासाठी खर्च आहे 1000. त्यानंतर सार्वजनिक प्रवास खर्च म्हणजेच बसने, रेल्वे किंवा रिक्षाने इत्यादी, तर त्यासाठी लागणारा खर्च आहे 2600. वीज देयक 1500. पर्यटन 4000 आणि बँकेचा हप्ता
3,000 हा टोटल एकूण तपशिलामध्ये खर्च दिलेला आहे. तर एकूण झालेला आहे 22,550 रुपयांचा खर्च. समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे. समजायचं आपले उदाहरण म्हणून की आपला हा खर्च आहे आणि मासिक उत्पन्न रुपये 20,000. आपल्याला 20,000 आपण कमवतोय आणि खर्च आहे 22,550. तर तुमचे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल ते ठरवायचे. म्हणजे ह्यामधलं कोणतं महत्वाचं आहे तोच खर्च आपण केला पाहिजे. कारण आपलं जर कमाईच 20,000 असेल आणि खर्च 22,000च्या पण पुढे जात असेल तर आपल्याला इथं कुठेतरी काय करावे लागेल, काटकसर करावी लागेल. वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकाशी संबंधित आहेत. यातूनच अर्थशास्त्रांचा जन्म झाला. बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा ग्रीक शब्दापासून बनली. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. काय आहे? कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रांमुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजेच हाव आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोजनाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच याला कुठले शास्त्र म्हणतात तर अर्थशास्त्र असे म्हणतात. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था होय. बघा, अर्थव्यवस्थेचे इथे प्रकार पण दाखवलेले आहेत. 3 प्रकार आहेत. एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील काय असतो, मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजे कोणकोणत्या देशांनी ही अशा प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली? कोणत्या? तर भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर जर्मनी, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने याच देशांनी या प्रकारची म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आता समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली. बघा, प्रत्येक देशांनी वेगवेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. आता या समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशांनी स्वीकारली तर चीन आणि रशियाने. आता मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजेच आपण ज्या देशात राहतो भारत देशात, तर या भारत देशाने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तर मिश्र अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये इथे आहेत बघा. व्यवसाय, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामग्री, राजकीय सार्वभौमत्व, सत्यमेव जयते. आता हे नेहमी लक्षात ठेवायचे की अर्थशास्त्र हा महत्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्त पुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात काय केला जातो, उपयोग केला जातो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. आता हे माहित आहे का बघा, तर ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे काय मानले जाते तर जनक मानले जाते. कोणाला तर या व्यक्तीचं नाव काय आहे तर ऍडम स्मिथ. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात
त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्राची व्याख्या काय केली की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, बघा सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. जागतिकीकरण म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, मग त्यामध्ये नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमा पार जात असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो. गुंतवणुकीवरील सर्व बंधने जी असतात ती काढून टाकलेली जातात. अर्थव्यवस्थेची कार्य कोणती आहेत पाहूया आपण की प्रत्येक देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती वेगवेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ही ठरलेली असतात. कार्य जरी वेगवेगळी असली तरी त्यांची जी अर्थव्यवस्था असते ती प्रमुख कार्ये त्यांनी ठरवलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्ये पुढील प्रमाणे आहेत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. बघा हे अगोदरच ठरवलेलं असतं, त्यामुळेच अर्थव्यवस्था ही वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणची. आता राष्ट्रीय उत्पादनांचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, त्यानंतर उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्यादित गरजा व अमर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केलेला दिसून येतो. आता या धड्याच्या खाली तुम्हाला काय करायचे, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आणि लिहायची आहेत. तर या पुढचा जो धडा आहे व्यापार, तर हा धडा आपण काय करणार आहोत पुढील तासाला अभ्यासणार आहोत. आपण येथेच थांबतो. थँक्यू.